आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सालाबादप्रमाणे यंदाही आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि कुणाल बाबरे यांच्यातर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महापालिकेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कामगार आणि महिलांचा सत्कार करण्यात आला। तसंच कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांचाही सत्कार करण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। या प्रसंगी सर्वांना मिठाईचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी शहर कमिटी सदस्य विक्रांत गायकवाड, आयडल्स सामाजिक संस्थेचे उत्सवाध्यक्ष श्रीशैल हिरेमठ, सुमित शिवशरण, ॲडव्होकेट राज बाबरे, आनंद बनसोडे, शेरा तुळसे, सुमित बाबरे, अमोल जोंजट, अनिल बाबरे, रोहन गायकवाड, कपिल बाबरे, मुन्ना सुरते, गणेश सोनवणे, अंबादास गायकवाड, कपिल कांबळे, उज्ज्वल बाबरे, पियुष दावणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी असा त्रिवेणी संगम सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी कामगार दिन मोठा उत्साहात साजरा होत असताना आणि महाराष्ट्र दिन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना आज या ठिकाणी आयडल्स ग्रुपचे संस्थापक आमचे परमित्र बाप्पू बाबरे साहेब यांनी हा कर्मचाऱ्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे। वर्षभर जे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या प्रामाणिकपणे सोलापूर शहर असेल किंवा इतर खाते असतील, आरोग्य खाते असतील किंवा मार्केट विभाग असेल किंवा जकात विभाग असेल, हे सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत असताना या कर्मचाऱ्याच्या पाठीवर एक शब्बासकी थाप कोणीतरी देत असते। पण या ठिकाणी आम्ही प्रत्येक वारीला बघतो की आयडल्स ग्रुप हे प्रत्येक क्षेत्रामध्ये महापुरुषाची जयंती असतील, इतर कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रमाणे वर्षभर राबवत असताना आज या ठिकाणी एक मे कामगार दिनाचं औचित्य साधून त्यांनी कामगारचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे। तर त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानत असताना मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की साहेब, आपल्यासारखे समाजामध्ये नेतृत्व करणारे प्रामाणिक कार्यकर्ते जर तयार झाले तर निश्चितच सोलापूर शहरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक सदस्य म्हणून आपण त्या ठिकाणी जर आलात तर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल असं या ठिकाणी मी मनापासून